भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए आणि या भगवंताच्या भगवत कार्यामध्ये सृष्टीचे विधाता जगाचे करता स्वयं भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। आपले जीवनदानी महान त्यागी बाबा जुमदेव जी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। त्याप्रमाणे आपल्या आई मातोश्री वाराणसी आई या सुद्धा उपस्थित आहेत। आईंना सुद्धा माझा प्रणाम। परतचे परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष महोदय आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय श्री माननीय राजूजी मदनकरजी साहेब या कार्याला उपस्थित आहेत। साहेबांना सुद्धा माझा नमस्कार। त्याप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि मंडळाचे संचालक टिकारामजी भिंडारकर या कार्याला उपस्थित आहेत। साहेबांना सुद्धा माझा नमस्कार। त्याप्रमाणे उपस्थित या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गौरीजी गोठेपुळेजी आवड। त्याप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक दिनेशजी वाणी अंकुरजी गिरटकर, कार्यक्रमाचे सह आयोजक पवनी तालुक्यातील सर्व मार्गदर्शक। त्याप्रमाणे उपस्थित मार्गदर्शक कार्यकर्ता मान्यवर मंडळी, पोलीस पाटील संतांचे अध्यक्ष, त्याप्रमाणे आदरणीय मंच, सर्व उपस्थित सेवक सेवकीबाई बालगोपाळ या कार्याला उपस्थित आहेत। त्या सर्वांना माझा नमस्कार। महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी या सृष्टी तलावर या जगामध्ये मानव धर्माचं निर्माण केलं। मानव धर्म अंमलामध्ये आणलेला आहे आणि या मानव धर्माचं कार्य महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी अति कष्टांनी त्या भगवंताची प्राप्ती करून समोर आणलेला आहे। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावा। खरोखरच महान त्यागी बाबा जुमदेवजींनी या सृष्टी तलावर निष्काम भावनेने कार्य केले। कोणत्याही प्रकारचं लोभ नाही, माया नाही, मोह नाही, अशा प्रकारे त्यागमय जीवन जगून महान त्यागी बाबा जुमदेवजींनी जो भगवंत कोणाला जुमानला नाही, जो भगवंत कोणाला मानला नाही, अशा भगवंताची प्राप्ती बाबांनी केलेली आहे। आणि चैतन्यमय जागृत शक्ती आज बाबांनी आमच्या समोर ठेवलेली आहे। त्यामध्ये जीवन जगण्याकरिता सदोदित 24 तास आमच्यामध्ये ती चैतन्यमय जागृत शक्ती विराजमान राहण्याकरिता आम्हाला एक तत्वशुद्ध नियमाचा एक भाग दिलेला आहे आणि त्यानुसार आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची अडीअडचण, असाध्य रोग यातून आम्हाला मुक्तता करून दिली आणि जीवन जगण्याकरिता एक नवीन जीवन जगण्याकरिता एक आरसा दिलेला ते तत्वशुद्ध नियम। आणि या तत्वशुद्ध नियमाच्या भरोश्यावर आज असाध्य रोगातून आमची मुक्तता झाली। जे आमचं जीवन संपुष्टात गेलं होतं, संपुष्टात गेलेलं जीवन सुद्धा आमचं बाबांनी वापस आणलेलं आहे। या अनुभवातून बाबांनी बरेच काही चमत्कारांच्या जीवनामध्ये आणून दिलेले आहेत। म्हणून आम्हाला एकच विचार करायचा आहे की बाबांनी ही जे भगवत कृपा प्राप्त केली, स्वतःच्या दुःखानुसार, स्वतःच्या दुःखातून आम्हाला हे भगवत कृपा समोर आणून दिली आणि ज्ञान परस मरण असं योगी जे का रंजने गांजने काही असे म्हणे जो आपले तो की संत ओळखावा देव तेथेची जाणावा, ज्यांच्या ज्ञानाचा नाही अंत ते खरे संत। कारण की बाबांनी ज्ञान प्राप्त केलं, त्या भगवंताकडून ज्ञान प्राप्त केलं, त्या ज्ञानाचं प्रसारण केलेलं आहे आणि प्रसारण करून परमात्मा घडवला आणि या जगामध्ये परमार्थ केलेला आहे। जो व्यक्ती स्वतःला मागच्या पुढचा विचार करत नाही आणि जगामध्ये कार्य करण्याचं एक धाडस निर्माण करतो, तो परमार्थ करतो, त्याच्यासारखा कोणी साधारण व्यक्ती नाही।
ते आमचे भगवंत आहे. कारण की भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर बाबांचं धड भगवंताचं सर, भगवंताचं सर ते बाबांचं धड याप्रमाणे एक जीव झाला आहे. आणि तेव्हा बाबांच्या मुखातून शब्द निघाला तो भगवंताचा की सेवक अभी भगवत बन गया, ये अभी घर गृहस्थी में नहीं रहेगा, घर से निकल जाएगा, जंगल पहाड़ों में कुटी बनाकर रहेगा. कारण की बाबांची भक्तीच तशी होती. बाबांची भक्ती हे सोंगाडोगाची नव्हती, त्यागाची भक्ती होती. आणि त्या त्यागाच्या भरोश्यावर भगवंताला प्राप्त केलं. भगवंतही प्रसन्न झाले. ज्ञान परस मनोरस योगी. कारण की ज्या माणसाला ज्ञान टच होते त्यांचं जीवनही सोन्यासारखं होते आणि जगाला सोन्यासारखं जीवन मिळवून देण्याची एक त्यांच्यामध्ये ती कृपा तयार होते. आणि तेच कृपा आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. बाबांनी हे भगवत कृपा प्राप्त करण्याकरिता 3 दिवसात 7 तिरी हवन, एका रात्रीमध्ये 3 हवन काय गरज होती. पण नाही, बाबाच्या हातून काहीतरी घडवून घ्यायचं होतं. बाबाच्या हातून काहीतरी घडवून घ्यायचं होतं. त्या भगवंताला प्रश्न पडला की या जगामध्ये पूर्ण अंधकार झालेला आहे आणि या अंधकारामध्ये भगवंताला उभं राहण्याची जागा सुद्धा पुरेशी राहिली नाही. म्हणून हा कलियुगाचा प्रभाव झपाट्याने वाढलेला आहे. याचा प्रभाव कमी करण्यासाठी भगवंतांनी या काजव्याची निवड केली आहे. आणि तो काजवा कुठेतरी लपून बसला होता, त्याला बाबा त्या भगवंतांनी वर आणलं, चमकवलं. आणि बाबांच्या मार्गदर्शनाखाली आमचंही कुठेतरी जीवन अस्तव्यस्त झालं होतं, संपुष्टात आलं होतं. आमचंही जीवन बाबांनी चमकवून दिलं. दुनिया दाखवली बाबांनी दुनिया दाखवली आम्हाला. आम्ही शेणातले किडे होतो, शेणातले किडे कोणी विचारत नव्हतं. एखाद्याच्या जवळ बसला तर आम्हाला सरकून द्यायचे, उठ म्हणायचे. आमच्या अंगाचा वासाही सुटला होता, कारण की कर्मभोगी. आम्हाला त्या भगवंतांनी माणूस म्हणून पाठवलं, परंतु माणसाची दिशा आम्ही भटकून गेलो, दानवाच्या दिशेने पळत गेलो, त्याप्रमाणे वागायला लागलो. काय माणूस बनेल वाण्यासारखं आमच्या हाताने कृत्य झाले. आणि जेव्हा मग हसते हसते किया बाप रोते रोते भोगना पडा. जे आम्हाला चांगलं चांगलं वाटायचं ना, ऐकं भेटलं पाहिजे, सहजरीतीनं भेटलं पाहिजे, म्हणून हसते हसते किया बाप रोते रोते भोगना पडा. आणि अपने हाथों से लगाए हुए घाटों को दांतों से तोड़ना पडा. परंतु दातांनी त्या गाठी सोडू शकलो नाही. आखिर त्या गाठी बांधून बाबाकडे जावं लागलं. 4ही घरं दरवाजे बंद केले. डॉक्टरकडे गेलो, तांत्रिक मांत्रिकाकडे गेलो. जे जीवनामध्ये आमच्या जीवनामध्ये जे ठेकेदार उभे झाले होते, तो ठेकेदार आम्हाला सांगून तेव्हा ऐकायचं. तो ठेकेदार आमच्या घरी येऊन पूजापाठ करायचा, आम्ही मुकुळ पाहायचो. पैसा आमचा, सर्व आमचाच. हे ठेकेदार बनले होते. पण बाबांनी तो विचार केला की जसा भारत देश कोणाच्या तावडीमध्ये होता, भारत आमचाच होता, आमचे जीवन या ठेकेदाराच्या हातामध्ये होतं. अन्नश्रद्धेमध्ये त्या गोट्याची पूजा करत होतो, त्या ठिकाणी मस्तक फोडत होतो, नवस करत होतो, पानगे थापत होते आमच्या घरचे माऊली, आमची आई. बजरंगबलीच्या देवळामध्ये पानगे शनिवार दिवस आला का आमचे कणकीचे गोळे करून तिथं पानगे थापायला जायचं, आम्ही तिथं जाऊन बसायचो. कारण की ह्या सर्व सवयी आम्हाला दुसऱ्या लोकांनी घालून दिलं. त्याच्या पाठीमागे आम्ही धावलो. आम्हाला त्यांच्याकडे काही मिळालं नाही. आम्हाला विश्वास होता की यांच्याकडे काहीतरी आम्हाला मिळेल, काही मिळालं नाही. उलट कोरड्या ठाकरीवर पाणी ओढण्यासारखं आमचं जीवन झालं. तर ज्या दिवशी ज्या कोरा कोसाया मार सकेना कोण, जेव्हा आम्हाला सीधा रस्ता मिळाला, वाल्मिकी बनण्याचा एक रस्ता मिळाला, तेव्हा मात्र कोणीही आडवं आलं नाही, कोणी आला नाही. निश्चय केला आणि जे भगवंताकडनं आम्हाला मिळालं ते आम्हाला कधी सरणार नाही, कधी सरणार नाही, कधी सरणार नाही, आयुष्यभर सरणार नाही. कारण की जेव्हा आमच्या जीवनाचे 4ही रस्ते बंद झाले तेव्हा सर्व बरबाद झालं. आमच्या प्रॉपर्ट्या गेल्या, कास्तकारी गेली, प्लाटर गेले,
काही मिळालं नाही. आता मध्ये तुकारण आलं, पण महान त्यागी बाबा झुंजेजीनं जे सुकलेलं गवत होतं त्याला हिरवण केलं आणि जे गेलेलं रान होतं परत आलं. काय मिळालं? सर्व देवाचं विसर्जन करून एक अगरबत्ती लावली आणि भगवंत उभा झाला. का बरं? कुठून? त्याच्यासाठी आमचा परिवारही नतमस्तक झाला, आमच्या पत्नीनेही ऐकलं, आमच्या मुलांनीही ऐकलं. आता पत्नीला अगर दुःख असलं तर पतिदेव तिला सहभाग करतो आणि हा सहभागाचाच मार्ग आहे. जोपर्यंत आमच्या परिवाराची एकता तयार होणार नाही तोपर्यंत आम्हाला मार्ग मिळणार नाही. 7 गाडीचं दुःख घेऊन 4 वर्ष फिरत राहिलो. या भामट्याच्या मागे फिरलं, नवसं केलं, पाणी केलं, काही झालं नाही. आपली धोबिका पुत्र ढरकाला घाटका ही अवस्था आली. 7 गाठीचा कॅन्सर मानावर घेऊन सनी फिरत होतो, काही ध्येय आले नाही. 7 गाठी पिकायच्या, फुटायच्या, वास यायच्या, कोणी जवळ बसत नव्हतं. जेव्हा खायचा डबा जेव्हा सोडत होतो तो एकट्याला बसावं लागेल, बाकीचे लोक दूर बसायचे. नातेवाईकांनी पिटकारा केला, मरते म्हणे हा, आणि याचा कॅन्सर आम्हाला झोंबते म्हणे. ही अंधश्रद्धा. कोणाचे कर्म कोणाला झोमत नाही, त्याचे कर्म त्यालाच भोगावं लागतं. हे बाबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आणि हा परिवाराचं दुःख सार बाबाकडे गेलं तर बाबाला तर काहीच नाही झालं ना. बाबांनी असं दुर्बीण भिरकावलं नाही, दुर्बीण बसवलं नाही. बाबांनी उलट आम्हाला जवळ बसवलं, हे म्हणे बस. आणि एका व्यक्तीचा वास आला, बाकीच्या सेवकांनी तोंडाला रुमाल लावला. बाबांनी त्यांना फटकारलं, काऊन म्हणे तुम्ही तोंडाला नाकाला रुमाल का बांधला? बाबा म्हणे वास आली. याची वास आली का म्हणे? मला तर नाही आली म्हणे. हे बाबाचं मार्गदर्शन होतं. बाबांनी जेवण केलं, हाच विचार करायचा, हे समजायचा की मार्ग काय, आमच्यासाठी बाबा काय हे आम्हाला समजायचं आहे. परिवार घेऊन गेलो, नतमस्तक झालं बाबाच्या जवळ. 7 गाठीचं कॅन्सर, 4 वर्ष फिरत राहिलो. 4 महिन्याचं आयुष्य दुनिया मार्गामध्ये आलं. डॉक्टर म्हणे 4 महिन्याचं आयुष्य म्हणे, काही खरं नाही म्हणे तुमचं म्हणे. पत्नी गेली, रिपोर्ट आणला, विचारलं पत्नीला, मला रिपोर्ट आणला का? आणला म्हणे रिपोर्ट, कारण की माझी ड्युटी होती. तेव्हा दुःख असताना सुद्धा मी ड्युटीवर जात होतो, कारण की दुःख इकडे होतं, माझे हातपाय चालत, पण तेव्हा त्रासही होता. पण काय कारण, इकडे पत्नी आहे, 2 मुलं आहेत, त्यांचं खानपान तर आपल्याला भागवावं लागेल, स्वतःलाही जगावं लागेल. आणि घरी गेल्यानंतर रात्रीचे 12:30 वाजता जेव्हा ड्युटीवरून गेलो, विचारलं, पत्नी झोपली होती, उठली म्हणलं रिपोर्ट आणला का? आणला म्हणे रिपोर्ट. तिला डॉक्टरने विचारलं, साहेब म्हणे माझ्या घरच्या लोकांना काय झालं म्हणे हे मला सांगा म्हणे. आता सहजासहजी डॉक्टर लोक सांगत नाही, पण हिनं हट्ट केला, माझ्या घरच्या लोकांना काय झालं डॉक्टर साहेब म्हणे, तुम्ही सांगा म्हणे, कारण की त्यांच्या भरोश्यावर माझं जीवन आहे म्हणे, जे बी काही असं नाते तर आम्हाला सहन करावं लागेल म्हणे. त्यांनी सांगितलं की याने कॅन्सर झालं, 4 महिन्याचं आयुष्य आहे. रिपोर्ट घेतला, मुकाट्याने घरी आली. विचारल्यानंतर म्हणते माझं नशीब फुटलं म्हणते. असं म्हणत नाही तर डोळ्यामध्ये धारा लागल्या, तिच्याही डोळ्यामध्ये धारा लागल्या. रात्र निघाली आणि दुसऱ्या दिवशीपासून विचाराचे चक्र फिरत राहिले की आता काय करायचं, मरावं का जगावं, भक्ती करू का पोट भरू, सांगा आता मी काय करू. प्रश्न पडला की नाही? आणि बाबाला हा प्रश्न पडला होता ना. इकडे परिवार, पत्नी, मुलगा, आणि इकडे संन्यासाचा मंत्र. अगर साध्य झाला नाही तर वाटोळच व्हायचं काम आहे ना. तरी पण बाबांनी निर्धार सोडला का? भक्ती विना उद्धार नाही कोणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. बाबांनी तो निर्धार केला, म्हणून आपल्याला भगवंत मिळालं. नाही तर आपण कुठं असतो, काही कोणाच्या हाडाचा मसाचा कुठं घडला, कुठं मेला, काय झालं काही पता लागलं नसतं. पण आज बाबांनी जगवलं आम्हाला, जगवल्याच्या नंतर जागवलं, आज योगी बनवलं. बाबा त्यागी, आम्हाला योग मिळाला त्या महान त्यागी बाबा झुंजेजी पासून.
मार्गाची रूपरेषा घेऊन आत्महत्या करायला निघून गेलो. तो आखरीचा दिवस होता माझा. पण जातो ना को सह्य मार सके ना कोण. ते दुःख लपवून ठेवासाठी एक मोठा दुपट्टा कष्टकर लोक एक मोठा दुपट्टा कणकोणाला बांधतात. तो दुपट्टा त्या दुःखावर असा झाकून ठेवतो. मैली चादर लेकर कैसे द्वार तुम्हारे आऊ, हे परमेश्वरा मनही मन शर्माऊ. मी शर्मत होतो, लाजत होतो. कुठे लाजालो, काय लपवणार, नाही लपवू शकत आपण, नाही लपलं. आखरी दाखवावं लागलं, लोकांना दिसलं, लोकांनी टिटकाराही केला. पण ज्यांनी मला जवळ करायचं होतं त्यांनी जवळही केलं. येऊन सांगितलं पत्नीला, म्हणलं असा असा मार्ग आहे, तुम्ही म्हणे जिथं जाता म्हणे तिथून काही ना काही घेऊन येता म्हणे, करत काहीच नाही म्हणे. तिथंही बरोबर आहे, कारण की अनेकामधले विचार. यानं आज सांगितलं का त्याच्या मागे धावाचा, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याला सांगितलं याला सोडून द्या, कारण त्याच्याच मागे धावाचं. काटे ते काय म्हणतात ना, भुकेली गाय ना काटे काय असं माझी स्थिती झाली. याच्यानंतर पत्नीला खूप समजावलं. हा म्हणे अगरबत्तीचा मार्ग आहे म्हणे, हा मोठा खतरनाक आहे म्हणे, मरतात म्हणे इथं वागणं नाही. म्हणून वागायचं लागेल ना आपल्याला, वागून तेव्हा जमान कराय. माझे तिन्ही भाऊ बेवळे आहेत म्हणे, रोज दारू पेटत म्हणे. आणि आपण हा मार्ग घेतला ना, माझ्या घरी भाऊ येतीलच म्हणे. मग त्याचं कसं म्हणे, मी त्याने काय घेणार नाही का म्हणे. अरे नंतरचा प्रश्न नंतर म्हटलं, पण आता तो मार्ग घ्यायचा आहे ना आपल्याला. 15-1 दिवस तर तसेच गेले, नाही जमला. पण शेवट मात्र तिने बी विचार केला की आपल्या घरचा माणूस, आता अशी परिस्थिती झाली का कोणी नातेवाईक आपल्याकडे येऊन पाहत नाही. स्वतःचे मायबाप 4 पायल्या तांदूळ घेऊन येत होते, तेही थांबण्यासारखे झालं. आणि घरच्या माणसाचं काही भलं झालं तर माझं जीवन कसं, तिने विचार केला मात्र. चला म्हणे आखरीचा शेवटचा पर्याय करूनच पाहू. पण खरोखरच भगवंत दयाळू आहे. पत्नीला ऐकलं, घेऊन गेलो परिवार, बाबाच्या चरणी नतमस्तक झालो. नमलो मी आपला परिवार घेऊन. आजही त्याचप्रमाणे माझा परिवार आणि मी वागतो. लहान लहान मुलं एकही दिवस साधे कार्य सुरू झाले का आमचे शेवटचे 8 दिवस कार्य केले का सुटली. कायची सुट्टी पाहिजे हे माहीत नाही, सुट्टीच पाहिजे म्हणते. परंतु 1.5 वर्ष साधे कार्य केले, एकही दिवस लागा नाही, खंडन नाही, काही नाही. उन्हाळा पावसाळा हिवाळा जो बी काही आहे तेव्हाचं वेगळं होतं. कारण की 1993 मध्ये या मार्गामध्ये आलो. तेव्हा रस्ते कसे, मोबाईल नाही, सायकल नाही, काही नाही. बदल पाणी पडत होता. पोराने लेकराने वरणीच्या पाण्यामध्ये आंघोळ करायची, आपण वरणीच्या पाण्यामध्ये आंघोळ करायची. काही चुकून दिला नाही. नम्र तर जमल, आणि नम्रच नाही तर जमणारही नाही ना. आपोआप काहीच होणार नाही. करावं लागेल, घासावं लागेल, त्या पद्धतीनं चालावं लागेल. तर भगवंत बिलकुल आहे, तो आहेच. हा संकल्प आपल्याला करावा लागेल. विनंती करतो ना आम्ही. ज्या माणसाने विनंतीचा एक शब्दाचं स्पष्टीकरण जर केलं ना, तर तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. हा माझा आत्मविश्वास आहे. त्याचं स्पष्टीकरण करा. एवढं साधं नाहीये. दिवा लावला, कापूर लावला झालं. आणि इकडे मग कसंही वागायचं. एका सेवकानं दिवा अगरबत्ती कापूर लावली, विनंती केली, भगवान बाबा हनुमानजी मी जीवनात केलेली सर्व पूजा सोडली, सत्यवचन देतो आणि जीवनापर्यंत मी सत्यवचन देतो. झालं, विनंती झाली. घराच्या बाहेर गेला, शेतामध्ये गेला, आणि दुसऱ्या अनेकाचा वखर त्यानं चोरला आपल्या सेवकानं. सांगा बरोबर, कुठं गेली विनंती तुमची? अनेकाचा वखर चोरला. याने वखराची गरज पडली. अरे 2 दिवस तुले पाहिजे होता, तर त्याने कोणती वस्तू आपण मानतो ना, कोणाला मानतो ना का भाऊ मला 2 दिवसासाठी दे बरं, एका दिवसासाठी मला बैल दे बरं, माझा बैल लग्न झाला, देणार नाही का? पण याने चोरला. मार्गाचा सेवक, बाबाचा सेवक, इकडे विनंती केली, मस्त वचन देते. आलं ना दुःख, दुःख आलं माझ्याकडे. काही केलं तो समजत सांगत नव्हता. नाही साहेब म्हणे, काही समजून नाही राहिलं म्हणे, पण माझं कार्य पूर्ण मागं आले म्हणे. नाही म्हणलं काहीतरी चूक झाली.
चूक सांगायची नाही. चूक सांगितल्याच्या नंतर त्याने म्हणलं तुला जसा तो वकर चोरला तसा वकर त्याच्या घरी नेऊन दे. हा रघुजी राजा मस्त वकर खांद्यावर घेतला, गावातून चालला त्याच्या घरी. लोक तमाशा पाहून राहिले. आपणच आपल्या जीवाचा तमाशा दाखवून राहिलो आणि आम्ही सांगतो आम्ही असं बाबा तसे आम्ही तसे. असं नको करा, नको करा. 3 महिन्याच्या अंदरमध्ये बाबाच्या कृपेखाली माझा कॅन्सर बसला. आजही निशाण आहे माझ्या मानेवर. 7 गाठीचं दुखतं कॅन्सर. आणि ते दिव्याचं तेल लावलं, बाकीची औषधं फेकून दिली, कुपाटीमध्ये फेकून दिली. काही गरज नाही. बाबाला सांगितलं तुम्हाला काय क्रिया करायची आहे माझ्या शरीरात हे तुम्ही करा, कारण की मी आत्महत्या करणारा माणूस होतो. बाबाने ऐकलं होते ना, भगवंत उभा होते, परंतु आपणच नरम राहिला तर भगवंत कसा गरम राहील. आपणही गरम पाहिजे. नाही मला हे करायचं काय, हा संकल्प करावा लागते. आणि 3 महिन्याच्या अंदरमध्ये माझा कॅन्सर बसला मोठा आहे. आज 30-31 वर्ष होऊन आहे. म्हणून याच ठिकाणी जास्त वेळ नाही घेत. आमदार साहेब वगैरे आले आहेत, अजून आपल्याला चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे. म्हणून याच ठिकाणी मी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर्वांना. माझा नमस्कार.